शांतीनगरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी। सत्यशोधक वाचनालय व शांतीनगर व्यायाम मंडळ सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती शांतीनगरमधील मंडळाचे सर्वेसर्वा आकाश तिवडे मेजर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। सायंकाळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरती व्याख्यान पार पडले। सुरुवातीला मंडळाचे सर्वेसर्वा आकाश तिवडे यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले। नुकतेच मयत झालेले स्वर्गीय अजय आवळे व स्वर्गीय मीना वसंत मोरे व सुशीला वसंत भोरे यांना आदरांजली वाहण्यात आली। त्यानंतर राजू भोसले सर व दादासाहेब कस्तुरे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी सुद्धा समाजाच्या उन्नती संदर्भात मार्गदर्शन केले। यावेळी अनेक मान्यवरांनी सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती दाखवली। आभार सुनील मगदूम यांनी मानले। यावेळी माननीय किरणराज कांबळे, तौफिक शिकलगार, अरमान शेख, इमोनियल मद्रासी, सुनील मगदूम, संतोष केंचे, संभाजी केंचे, संजय कांबळे, गणेश कांबळे, शिवाजी आवळे, विवेक मोहिते, शिलोमन गोंगटी, माननीय यशया तालोरी, माननीय फंटोष केंचे, माननीय रोहित केंचे, माननीय मारुती वायदंडे, माननीय विजय आवळे, माननीय जबीर शेख, माननीय प्रधान मोहिते, माननीय तानाजी केंचे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। हिटलरला भेटल्यानंतर त्यांच्या एक लक्षात आलं की हिटलरने स्वतःचे एक मायकाप नावाचं आत्मचरित्र लिहिलं होतं आणि त्या आत्मचरित्रामध्ये हिटलरने भारतीयांची बदनामी होणार आहे, भारतीयांच्या स्वातंत्र्याविषयी बदनामी करण्यात काहीतरी लिखाण करून ठेवलं होतं आणि ते शिवाजीबाबून वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हिटलर असं कसं काय आमच्या देशाविषयी बोलतोय। पण त्यांच्या देशात जाऊन त्यांनी म्हणजे कोणाला त्या जर्मनीमध्ये जाऊन जागतिक हिटलरला काय म्हणतात हुकुमशाह कोणाचं ऐकत नव्हता। पण त्या हिटलरला जाऊन त्यांनी त्यावेळी विचारलं की तुम्ही तुमच्या आत्मचरित्रामध्ये माझ्या भारत देशाविषयी, माझ्या भारतीय लोकांविषयी जे अवमानकारक लिहिलं आहे ते मला मान्य नाही म्हणले आणि त्यांनी ते नाकारलं। तेव्हा हिटलरने अक्षरशः त्यांच्या चरित्रामध्ये